माझ्या ह्या बॅटिंगचं श्रेय सगळं माझ्या टीमला जातं. याचं कारण आमचा धनू असेल, आमचा सोन्या असेल, हे आम्हाला 2 दिवस झाले मला नेटमध्ये जवळजवळ 100-100, 200-200 बॉल खेळवत होते आणि प्रॅक्टिसमध्ये नसताना देखील या मुलांनी माझ्यावरती घेतलेली मेहनत आणि त्याच्यामुळे आज माझी बॅटिंग करू शकलो. धन्यवाद. क्या बात आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढील सामन्यासाठी विक्रम महाराज. गेलेत आतमध्ये ना 2, अजून पाहिजे का? द्या पाठवा. चला करूया आता आपण मार्चला सुरुवात. दोस्ती ग्रुप, वासरे खोंडा, चेतनजी चौधरी, बाबू गारे, अतुलजी देशमुख, आयोजित माननीय श्री सुधाकरजी गारे आणि माननीय श्री जगदीशभाई देशमुख एवन जोडी चषक 20-25 सर्वांचं करूयात सरचे स्वागत. फ्रेश मॅच सगळ्यांच्या समोर येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल कोंदिवडे आणि त्यांच्या विपक्षात बीड या 2 टीम दरम्यानची ही लढत. दत्ता पहिलं षटक. महेंद्र आणि तेजस्वी जोडी मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेतोय खऱ्या अर्थानं. टेक्निशियन टीम देखील कव्हरेज करते. खरं तर या स्पर्धेला संपूर्ण आयोजक देखील डान्स इन द डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला, त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल जातोय. लास्ट मोमेंटला बॉलला कॅरी केलंय खऱ्या अर्थानं. एक धाव संख्येनं श्री गणेश केला. आता या ठिकाणी एक धाव प्रगती पुस्तकावरती लागताना पाहायला मिळते. बीड एक वासरे खोंडे विभागातील एक दादा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर आता सध्याच्या घडीला जो इन्फॉर्म संघ आहे खरं तर या वासरेकोंडे विभागामध्ये कुंदिवडे टीम या ठिकाणी पाहायला मिळते. वासरेकोंडे विभागामध्ये देखील खूप चांगले संघ होते. तमना संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं बरेचसे वर्षे टेनिस कर्ज टेनिस बॉल क्रिकेटवरती आदिराजे गाजवलंय. टॅप केले बॉलला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, डॉट बॉल येतोय. एकही धाव नाही आहे, एक धाव संख्या येते. जसं अगदी आपण पाहाल की 2:20 झालेत, अजूनही एक मॅच बाकी असणार आहे. खरं तर थर्ड राऊंडची आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर 8 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 10 संघांना आजच्या दिवसामध्ये प्रवेश. 40 संघांचा हा महासंग्राम क्रिकेटचा अभूतपूर्व अविश्वसनीय हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक कंप्लीट केली जाते, दुसरीला फंबल होते, तिसरीचा प्रयत्न करतात का खेळाडू नाही. 2 वर समाधान मानतात आता दोन्ही खेळाडू. 2 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या दोन्ही आकड्याने बदल केला जाईल. 3 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जात आहेत. सगळ्या मैदानाच्या चारही बाजूंना फ्लेक्स लावण्यात येतात. 2 साईड स्क्रीन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला देखील मिळतात. खेळाडू कक्ष, समालोचन कक्ष, त्याचबरोबर टच बॉक्स. बॉल थांबत नाही. या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉलला कशा
धावा झाल्यात प्रगतीपथावरती आता तब्बल बऱ्याचशा वेळानंतर एक मोठा फटका आला या ठिकाणी. थर्ड टर्म मध्ये बॅलन्स बिघडल्यानंतर देखील सावरलं स्वतःला आणि खेळाडूला पाठवलं मैदानात. एवन जोडी चषक 20-25 पर्व तिसऱ्यामध्ये खरं तर पदार्पण केलं. यावर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक ठेवण्यात आली आहे. खरं तर यावर्षी 40 संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला आहे. खरं तर शेवटच्या 2 दिवसांमध्ये कर्जत खालापूर विभागामधील चांगल्या संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं. त्यानंतर शेवटच्या दिवसामध्ये रायगड ठाणा पालघर विभागातील 8 संघांना प्राधान्य देण्यात आलंय. एक धावसंख्या येते. 10 धावा प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय आणि या संपुष्टात आल्यानंतर इथे आपण पाहाल या ठिकाणी धावा आल्या प्रगतीपथावरती तब्बल 10 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. उलटच्या दिवसामध्ये पण पाहाल की पोशीर आणि नेवाली हा खरं तर सामना होईल ई गटातला. त्यानंतर मा स्टेजमध्ये देसाई पाडा म्हटलं तर पर्ले विभागातील एक संघ. त्यानंतर नागेश्वर मित्र मंडळ खाना. त्यानंतर कराडे पाहायला मिळेल. त्याचबरोबर तळेगाववाडी देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर दिबा पाटील उमरोली. त्याचबरोबर तळेगाव. त्याचबरोबर पर्ली आणि अकोलवाडी. उद्या चांगले चांगले संघ या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळेल. देसाई पाड्यामध्ये अगदी आपण पाहाल त्या ठिकाणी अजित देसाई असतील. त्याचबरोबर खाणामध्ये मच्छिंद्र पाटील गौरव पाटील पाहाल कराडे. त्यानंतर शार्दूल चौधरी आपल्याला पाहायला मिळेल तळेगाववाडीमधून. त्याचबरोबर पर्ली संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार. चांगले चांगले संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार त्या स्पर्धेमध्ये. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. 10 धावा झालं प्रगतीपथावरती. विके या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. ऍक्सिडेंट होतोय खऱ्या अर्थानं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. दोन धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. चला 12th मन किंवा संघाचा प्रतिनिधी पाहणी घेऊन जा आतमध्ये. स्प्रे देखील घेऊन जा. फर्स्ट एड किट देखील घेऊन जा. फर्स्ट एड किट देखील द्या आतमध्ये.
तेजस आलाय बाद. जय आणि महेंद्र ही जोडी मैदानावरती आहे. महेंद्रने अजून एकच धावसंख्येचा फेस केलाय. जय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील आक्रमण जरूर केलं जात आहे, पण अगदी सीमारेषेच्या लगत बॉल जातोय, प्रोटेक्ट केलं जात आहे त्या ठिकाणी. एक धावती 13 धावा प्रगती पुस्तकावरती आता येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्याला या ठिकाणी सगळ्यांच्या बेडीला येताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कोंदिवडे आणि एकीकडे बीड. एकच परिसरातील हे दोन संघ बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या खानाखुणा या दोन संघांना अगदी जवळून माहीत आहेत. हलक्या हातानं फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू जेल सोडली या ठिकाणी. दोन आल्यात या बॉलवरती. धावसंख्येत 2 न बदल केला जाईल. 15 धावसंख्या पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर 1 पुन्हा 2 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि धावा येऊन पोहोचला तब्बल प्रगती पुस्तकावरती 15 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. खांडपे गावांकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बॉलिंग चालू आहे. उद्याच्या दिवसामध्ये अगदी आपण लॉर्ड्स पाहिले, त्याचबरोबर तिसऱ्या दिवसामध्ये लॉंग द कार्पेट आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न खेळाडू होईल बाद. त्याचबरोबर शेवटच्या दिवसामध्ये खूप चांगले संगीत नानकर देखील आपल्याला पाहायला मिळत, ज्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री चषकाचे ते हकदार ठरले होते. या ठिकाणी घडलं काय, खेळाडूला देखील आता परतवलं जात आहे. महेंद्र होईल बाद.
या बॉलवरती देखील कदाचित झेल झाली असती तर मॅच मध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. लॉंग स्टॉप रिझन बॉल जातोय पलीकडे, येतोय चौकार. डॉट बॉल आता कमबॅक केलं. एक तेरी एक मेरी हिस्से वाटावाट चालू होते. एकीकडे फलंदाज हवे ठरतोय, एकीकडे गोलंदाज हवे ठरतो. हेच तक्रार त्यांना क्रिकेट आहे वर्चस्व राहिलं पाहिजे, पण ते थोडा सराव आणि त्याचबरोबर बदल देखील पाहिजे त्यामध्ये. मग कधी गोलंदाज सर होतोय तर कधी बॅट्समन देखील सर होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक आली आहे, 22 झाल्यात. दुहेरी आकडा प्रगती पुस्तकावरती लागलात. अजूनही षटक संपण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण वैभव जगारे यांचं एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत. या ठिकाणी गतवर्षी खरं तर 4 दिवस खरं तर त्यांच्या वाणीमधून आपण या स्पर्धेमध्ये वेगवेगळे कराओके गीतं देखील ऐकलेली आहेत. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचं सुंदर असं गीत आपल्या सर्वांच्या समोर सादर केलं जाईल. डीजे ऑपरेटर आपण देखील तयारीत राहायचं. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीक पोझिशन नंबर 5 चा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जितू त्याच्या समवेत खंडूला देखील आता या ठिकाणाहून परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती डकआउटचा शिकार. बावीस प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. खंडू आता झालाय बाद. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. नितीन धुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, दाखल झालाय मैदानावरती. नितीन धुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन, अगदी वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच पाहायला मिळतो. ज्यावेळेस इंडस्ट्रियल झोनमध्ये मॅच होता त्यावेळेस प्रसल केमिकल कंपनीकडून या खेळाडूंनी देखील सातत्यपूर्वक काम केलंय. या बॉलवरती देखील आल्या आक्रमण केलंय. त्याने त्याची सिद्धत्व सिद्ध केली. आता मैदानावरती एक अष्टपैलू खेळाडू का मला म्हटलं जातं हे त्यांनी दाखवून दिलं. बॉलला अगदी स्क्रीनच्या डोक्यावरून उडवलं. 6 धावसंख्येसाठी बऱ्याचशा अवधीनंतर आलेला हा षटकार.
थँक्यू. षटकार आलाय नितीनच्या बाटमधून आणि आता धावा बनल्यात 28. 28 धावा प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती खरं तर चौकारानं सुरुवात झाली, मग आला डॉट बॉल, मग आली सिंगल, त्यानंतर आली एक धावसंख्या, त्यानंतर आला मोठा उतुंग माल्टी हिट षटकार. प्रत्येक आता महागडा ठरलाय खरं तर मैदानावरती, कारण की दोन्ही गोलंदाजांना कंजूस कामगिरी केली मैदानावरती. अवघ्या 17 धावसंख्येचे 2 षटकं पडले. दत्तानं 10 आणि त्यानंतर विकेनं 7 धावसंख्या खर्च केल्यात. एक कंप्लीट ओव्हर थ्रो, प्रोटेक्ट नाहीये त्या ठिकाणी. एक कंप्लीट, 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, 3 कंप्लीट केल्या जात आहेत. आता या ठिकाणी होतोय का चौथीचा प्रयत्न? नाही. 3 अगदी सहजरित्या कंप्लीट जात आहेत. 31 वर गजडीजे. पंच आपल्याला विनंती, अमित सर आपल्याला विनंती, मैदानावरती टीम मीटिंग घेऊन देऊ नका. तीन षटकं संपलीत आणि हे षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक. एकतीस आवा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम अनिकेतच्या वाट्याला आलं या ठिकाणी हे षटक. शेवटचं डू डाय रेड जिंका किंवा मरा हे षटक. जास्तीत जास्त धावसंख्या कुटाव्या लागतील. नजाकत 12 फटका, नजाकत. अगदी बस बघावा आणि बघतच राहावं या फटक्याकडे. इतका देखना सजवला. फेकलं बाउंड्री लाईन. अगदी वेगळ्या शैलीने बॉलला फेकलं जातं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि अगदी सेम अशाच ॲक्शनमध्ये जर चौकार घेतली तर रुपेश जिगारे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा धाव घेतलाय का आता खेळाडूंनी? दुसरीचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. दुसऱ्या धावाला खेळाडू होईल बाद. यामधून दोन्ही संघांमधून जो संघ जिंकेल त्या संघाला अतुलजी देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. येस इज. छत्तीस लागल्यात आता प्रगती पुस्तकावरती.
वाह, अगदी वेग देखील बाल मिळाला. खालच्या दिशेनं बॉल आपल्याला या ठिकाणी बाला मिळतोय. 36 वरती थांबला. हे दोन आकडे अगदी किती सरळ करण्याचे प्रयत्न केले तर ते वेगळ्याच दिशेने असणार. त्यांच्या पोझिशनला ते असणारच. या 36 आकड्याला संदीपजी सरळ करण्याचा प्रयत्न केला आणि ते वाकडेच. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जातं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकीवर समाधान या ठिकाणी मानलं जात आहे. धावसंख्येत एक न बदल केला जाईल. 37 धावसंख्या पुस्तकावरती लागल्या जातात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत खऱ्या अर्थानं हे सत्र संपण्यासाठी आणि त्यानंतर आपण वैभव गारे यांचा आवाज ऐकणार आहोत. या बॉलवरती देखील फटका खूप चांगला खेचला. एक कंप्लीट केली जाते. नितीन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल कारण की लास्टच्या बॉलमध्ये 6 बनवायच्यात किंवा 4 तरी बनवायच्यात. मोठी धावसंख्या बनवायच्यात. जर बनवली 1 तर 39 बनवल्या 2 40 बनवल्या 3 41 बनवल्या 4 42 बनवल्या 7 होतील 44. पण धावसंख्या किती येत आहेत हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं. कारण की क्रिकेट म्हटलं की आपण समोरच्या येणाऱ्या चेंडूची भाषा फक्त जरदरच्या स्वरूपातच करू शकतो. पण या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान दिलं जात नाही आणि या 2 शब्दांशिवाय क्रिकेट देखील पूर्ण होत नाही. या बॉलवरती नितीननं का स्ट्राईक ठेवली स्वतःकडे हे दाखवलं नितीननं. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बनवल्या 4 आणि धाव घेऊन येत आहेत वैभवचे घारे. चला चला फलंदाज पाठवा लगेच कोंदुडे टीम.
नाचे रंगून ते आपण पाहू शकता प्रतीक जाधव ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीस आली आहे. एक जबरदस्त स्पर्धा नाईट रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. एबन जोडी चषक 2025 दोस्ती ग्रुप आयोजित ती भव्य नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थानं एक बाईक आणि 3 बायसिकल्स ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. देखणं दर्जेदार आणि सुंदर नेटनेटकं आयोजन पाहायला मिळतं. नितीन धुलेच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती स्क्वेअर ऑफ द विकेट भावेश देशमुखच्या बॅट मधून आलाय हा धमाका बिग. करत असताना नितीन दुलेच्या विरोधामध्ये आलेला पहिला षटकार पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये शिवम लोभी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिडिंग फेकी थोडीशी वाईड होती परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. धाव फक्त एक सिंगलच मिळेल. नाराज आहे स्वतःवरती अगदी आपण पाहताय नाराजगी व्यक्त केली. बॅट ड्रिल करून दाखवली. ऑन साईडला अगदी पिकअप शॉट खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहताय फक्त एक सिंगल धाव जरूर आपल्याला इथून पाहायला मिळतीये. इथून एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साह्यानं धाव फलक अगदी आपण पाहू शकता 43चा पाठलाग करत असताना कोंदोडी टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहे 7. सुरुवात तर अगदी दर्जेदार झाली आहे. यापेक्षा आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते. फटका चांगला गॅप मध्ये केलाय. खंडू त्या ठिकाणी पाठलाग करताय तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. दरम्यान अगदी आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून आईवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ज्या प्रेक्षकांनी आईवा जेल टिपलाय त्यांना विनंती की या आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी जमिनीला समांतर समर रन डिलिव्हरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. नितीन धुले म्हटल्यानंतर ही ओळख आहे वासरेखोंडा विभागाची. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर फार कमी काळामध्ये चर्चेमध्ये आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. या रायगड प्रीमियर लीग मध्ये या वासरेखोंडा विभागामधील पहिला खेळाडू आपल्याला नितीन धुळे खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी त्याच्यामध्ये बेस्ट बॉलरचं किताब आणि आता मात्र आपल्या गावच्या टीमला
प्रतिनिधित्व करत असताना हा व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. आयुष देशमुख याने पहिला झेल टिपला आयोगात झेल. चला बा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आयोगात झेलसाठी 200 रुपये होते. केला नाही. 12 आला धाव फलकावरती आपण पाहताय नितीन दुलेच्या विरोधामध्ये अगदी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार एक चौकार आला भावेश आणि तास नंतर विकीच्या बाट मधून सबोर टाकला होता. ऑन साइडला खेळायचा होता. इथे एक धाव तर कंप्लीट होती. या एका धाब्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचले 13 वरती. पहिल्या षटकाचा खेळ अगदी प्रगतीपथावरती असताना एक बॉलचा अजूनही जर पाहायला गेलं तर खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये धाबा खर्च केला नितीन दुलेनं आतापर्यंत. अगदी आपण पाहताय 13-43 बनवायचे. 13 अगदी आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये इथं बनवलात कोंदुडे टीमनं. विकी जाधव आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय भावेश देशमुख आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय ना की भावेश देशमुख या स्पर्धेमध्ये अगदी भन्नाट टच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय ज्या प्रकारे भावेश देशमुखनं 35 धावसंख्येचा पाठलाग केला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये देखील 43चा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग. त्यावेळी अगदी आपण पाहताय ब्लाइंड झाले होते. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला नितीन दुलेनं. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ही ओळख आहे नितीन दुलेची. डॉट बॉल टाकणं त्यानंतर व्हेरिएशन आणणं. अगदी आपण पाहताय डावखुऱ्या हाताचा वेगवान तेज सर्रार आक्रमक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. ती आक्रमकता त्याची अगदी पाहताय ना पहिल्या 3 बॉलवरती कुठेतरी महागडी ठरताना पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर अचूकता देखील त्याची पाहायला मिळतीये. कारण की एकंदरीत इथून 6 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 6 बॉलमध्ये त्यांना धाबा खर्च केला. त्या 6 बॉलमध्ये 13 आल्या. 43 बनवायच्या. 24 बॉलमध्ये 13 आल्यानंतर आता 30चं समीकरण राहिलंय. उर्वरित 18 बॉल आणि अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 10ची सरासरी राखायची आहे. या 10च्या सरासरीनं प्रति षटक तुम्हाला इथून बॅटिंग करावी लागेल. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दोन्ही फलंदाज आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ज्या फॉर्म मध्ये खऱ्या अर्थाने ज्या टच मध्ये चाललाय भावेश देशमुख, ज्याच्या बॅटवरती अगदी आपण पाहताय चांगले बॉल येतात. अगदी आपण पाहताय मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मोठे फटके देखील मारतोय. त्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य देतोय. एक सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मगाशी देखील उल्लेख केला होता पहिल्या मार्च मध्ये आपण पाहताय कोंदुडे टीमचा ज्या प्रकारे कॅप्टनशिप राहिली आहे दत्ता खराडीची या देखील टुर्नामेंट मध्ये जबरदस्त कॅप्टनशिप राहिली आहे. कारण की ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजाचा क्रम वापरलाय त्यांच्या टीम मध्ये जर पाहायला गेलं तर अगदी 6 गोलंदाज आहेत. परंतु योग्य गोलंदाजांचा वापर त्यांनी या मैदानावरती केला. त्याला माहिती आहे या मैदानावरती कोणता गोलंदाज हाबी ठरेल, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कमीत कमी धाबा येतील आणि त्यानंतर त्यांनी ते योग्य गोलंदाज वापरले. कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं विपक्षी टीमला आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्या टीमचा ट्रम्प कार्ड जो प्रमुख आश्रय भावेश देशमुखला सलामीसाठी पाठवला आणि त्याच्या साथीनं विकी जाधव एक चांगली पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये 13 धाबा धावफलकावरती. गणेशाला सेकंड ओव्हर मध्ये सबोरच्या दिशेनं फटका लॉब केला. एलिव्हेशन नाहीये, ताकद जनरेट करू शकले नाहीयेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी माही ते चुकी करणार नाहीयेत. पहिला ब्रेक थ्रू गरज होती. गणेश वाघमारेला आणलं आणि पहिली विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एखाद्या सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये आपण पाहताय गणेश वाघमेरन हा खऱ्या अर्थाने एक ट्रम्प कार्ड आहे.
श्रीबिरा बीड टीमचा. ज्या ज्या बेली टीम अडचणीमध्ये असते त्या त्या बेली गणेश वाघमारे चांगली गोलंदाजी करत असतो. आणखीन एक वेगवान चेंडू लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये अगदी पाहता अँगल मध्ये गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेटने आल्यात आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतात. हा डॉट बॉल आला, सेट फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर टाकण्याचं काम आता इथून गणेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करण्याचं काम करतोय. आपला प्रमुख गोलंदाजाच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात आणि त्यानंतर जबाबदारी आपल्याकडे इथून मात्र मॅच मध्ये बनवून ठेवायचं. फुललेंचा बॉल अगदी गॅप मध्ये खेळलाय. गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. बॉल चाललाय सीमा पार. सौरभ जाधवच्या बॅट मधून आलाय चौका. ते पाहताय बाईकडनं चुकी झाली. खऱ्या अर्थानं माही फक्त बॉल कडे पाहत राहिले. कदाचित प्रयत्न केले असते ना तर बॉलला स्टॉप देखील करू शकले असते, परंतु ब्लँक झाले त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय त्यांना बॉलच दिसला नाही अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अंडर फर्ड लाईन आपण खेळतोय आणि त्याच कारणासह कदाचित हा बॉल दिसला नसेल. परंतु प्रकाश एवढा आहे ना या स्पर्धेमध्ये. बऱ्याचशा नाईट रजनी स्पर्धा आम्ही देखील कव्हर केल्यात या वर्षी, परंतु जे खऱ्या अर्थानं हे प्रकाश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय जबरदस्त. अजय मंडप डेकोरेटर्स यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे. ज्या प्रकार फटका तर चांगला टॉपेस लागली होती. बॉल चाललाय सीमा पार. काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. मंडगटातली ताकद दाखवत असताना हा नजाकत बरा स्ट्रोक. बॉल सीमा पार. माहिती हिट ब्रँडेड षटकार. आतापर्यंत प्रशंसा केली होती गोलंदाजाची. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे गणेश वाघमारे. हा चुकीचा बॉल अगदी आपण पाहताय ओव्हरपिच पद्धतीचा बॉल होता. बॅटच्या टोला लागला होता, परंतु ताकद एवढी आहे ना सौरभ जाधवकडे की अगदी सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाहायला मिळाला आहे. षटकाराला षटकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता 23 धावा. ऑन साईडला हा फटका खेळला. गॅप मध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी जितू वेगानं आले. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. चांगले फिल्डर आहेत खऱ्या अर्थानं जितू. श्रीबिरा बीड टीम कडे खऱ्या अर्थानं फार चांगली फिल्डिंग लाईनअप आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर त्यांचा फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे ना तो अगदी आपण चांगलाच पाहायला मिळाला आहे. कारण की बरेचसे नामांकित स्पर्धा ते जरूर खेळतात. आपल्या कर्जतचं नाव खऱ्या अर्थानं लौकिक करण्याचं काम या वासरेखोंडा परिसराचं श्रीबिरा बीड टीमनं देखील केलंय. सातत्यानं अगदी बाहेर जाऊन मात्र चांगल्या टुर्नामेंट खेळतात. इथून धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्या 24 धाबा धाव फलकावरती आल्यात. येणारे बॉल आता शिल्लक असतील 12 आणि धाबा बनवायचे 19. सरासरी राखायची होती ती सरासरी राखली जाते. बरोबर अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कॅल्क्युलेशन नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतीये बॅटिंग करणारी कोंदिवडे टीम. भावेश देशमुख या टीमचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड आहे. जो महत्वपूर्ण खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक झाला. थोडेसे आता कान मंत्र दिले जातील गोलंदाजांना. त्यानंतर फलंदाजांना देखील कॅप्टनने इथून अगदी आपण पाहताय प्रतीकला पाठवलं मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडे काहीतरी स्ट्रॅटर्जी आखली आहे आणि आता मात्र त्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे या दोन्ही टीमला. पाहूया कशा प्रकारे आता इथून खेळ होईल. कारण की अगदी आपण पाहताय ज्यावेळी फ्लो मध्ये दोन्ही टीम खेळत होत्या अगदी मध्ये आपण पाहताय थोडंसं ड्रिंक ब्रेक झाला आणि त्यानंतर अगदी गेम थोडीशी स्लो होताना पाहायला मिळते. परंतु आता इथून गेम स्लो होईल का हे देखील पाहावं लागेल. मोमेंटमची गरज आहे. 12 बॉल 19 धावा गोलंदाजीसाठी आपण पाहताय. माही महेंद्र रुठे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर सौरभ जाधव हा फलंदाज. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. इथे शिवम लोभी पाहायला मिळतोय बरोबर पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅकवर्ड पॉइंटला टिपलाय जेल. सौरभ जाधव आक्रमक बॅटिंग करत होता. त्याला इथून परतबल लागतंय. महेंद्रला आणला. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. सौरभ जाधव बाद.
घेतला जातोय. आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला सातत्यानं ताकीद करत असतो की 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमचं सत्र समाप्त व्हायला पाहिजे, परंतु आपली ज्यावेळी विकेट जाते त्यावेळी आपण देखील वेळ थोडासा कमी खर्च करा. या ठिकाणी आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती विकेट आले, सौरभ जाधव इथून बाद झाला आणि झेल त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहताय शिवम लोभी यांनी टिपला होता. जेवढे चांगले समालोचक आहेत ना तेवढेच चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. अगदी छोटा पॅकेट आणि बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख आहे, अगदी चित्याच्या छपलाईनं दाबत असतात. छपलाई त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यांना बॅटिंग बॉलिंग जरी मिळत नाही, परंतु ज्या वेळी बॅटिंगसाठी संधी मिळते त्या वेळी चांगली बॅटिंग जरूर करतात, परंतु फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. महेंद्र पुनश्च एकदा सज्ज झालेत, थांबलेत यावेळी. रनअपच चुकला, चुकी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे, माहिती आहे महेंद्रला देखील. पाय थोडासा स्किड झाला होता आणि त्यानंतर लगेच निर्णय घेतला थांबण्याचा. क्रिकेटमध्ये कदाचित तुम्ही चुकीचा निर्णय जर का हाताळला गेला ना तर तिथून तुम्हाला खऱ्या अर्थानं पराजयाच्या झोलीमध्ये जावं लागतं आणि तो निर्णय चुकीचा घ्यायचाच नाहीये, कारण की इथे मॅच अगदी क्रुशल मुवमेंट वरती आहे. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 11 बॉलमध्ये धाबा बनवायचे 19. इथे देखील आपण पाहताय हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एक बंधू बाद झाल्यानंतर दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. बाबेश देशमुखला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय आणि तो प्रयत्न सक्सेस देखील झालाय, कारण की ज्या बाबेश देशमुखने आतापर्यंत धाबा बनवल्यात तो बाबेश देशमुख आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत होता आणि फायनली तो ऑन स्ट्राईक आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 10 धाबा बनवायचे ते 18. एक जबरदस्त मॅच, खऱ्या अर्थाने एक इतिहास राहिलाय डेच्या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं कोंदुडे टीमनं श्री बिरा बीड टीमला परास्त केलं होतं. त्याचा बदला या मॅचमध्ये होणार का कंप्लीट? मैत्रीपूर्ण लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये जेवढं युद्ध आहे ना तेवढंच मैदानाच्या बाहेर आल्यानंतर एक चांगले मित्र देखील आहेत. मैत्रीपूर्ण लढत. महेंद्र रुठे फटका तर चांगला केलाय, बॅकहँड एरिया शोधली आहे, लॉंग लेगला बॉल चाललाय, सीमा पार बाबेश देशमुखच्या बाट. जाईल, परंतु इथे आजाद केलंय बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे. 29 धावा धाव फलकावरती. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 9 धावा बनवायचे 14. 9 बॉल 14 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळी अगदी आपण पाहता गॅप मध्ये केलाय शॉर्ट एक्सा कव्हरचा, डीप एक्सा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, फेकी देखील अचूक. डेंजर एंड झोन कडे अनिकेत जाधव तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवला गेलाय. थर्ड अंपायर निर्णय अगदी आपण पाहताय. आमचे संदीपजी माने सर या ठिकाणी चेक करत होते, विविध अँगलनं चेक केलं, त्यानंतर योग्य तो डिसिजन अगदी तुमच्यापर्यंत आला.
आणि ते फलंदाज बाद झाला. आणखीन एक विकेट आली आहे आणि या विकेटनं थोडंसं टेन्शन वाढवण्याचं काम आता कोंदोडे टीमचं जरूर झालं असेल, परंतु जमेची बाजू आहे. खऱ्या अर्थानं ज्या बाबेश देशमुखनं आतापर्यंत दाबा बनवला तो बाबेश देशमुख अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता त्याचा बंधू जितेश 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडून राहिला, मॅच अगदी जवळ आली आहे, दत्ता खराडे अजून मैदानाच्या आतमध्ये का आला नाही. टीमचा कॅप्टन आहे, ज्या प्रकारे दत्ता खराडे देखील बॅटिंग करतोय, ज्या प्रकारचा फॉर्म दत्ता खराडेचा आहे, तो मागे का राहिला. एक स्ट्रॅटर्जी आखली आहे कोंदुडे टीमनं देखील. याच टीमच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं कोंदुडे टीमनं चांगली कामगिरी केली आहे. चांगला बॉल, परंतु पंच अमित डांगरे सर आम्हाला सांगतायत हा वाईट बॉल आहे. त्यानंतर स्कोअर लाईक पंच आमचे तुम्ही पाहू शकता तरुण डे सर. बरेचसे कर्जतमधला नामांकित स्पर्धा ते देखील कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. JP पॅनल आपल्याला जरूर या कर्जत विभागामधील नामांकित स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे साथी स्कोरर शुभमजी ठाणगे सर. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला अलॉंग दी कार्पेट डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगान आले. त्या ठिकाणी अगदी आपण पाहता निखिल आपल्याला पाहायला मिळतील आणि तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या फिल्डिंग डिपार्टमेंट फार चांगलं राहिलं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये फार कमी चुका आपल्याला श्रीबीडा बीड टीमकडनं सातत्यानं पाहायला मिळतात. स्टँडर्ड आहे फिल्डिंगचा या टीमकडे. एक धाब आली, एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी पण पाहताय 32 धाबा धावफलकावरती. थोडंसं संयम आता दाखवलं जाते बाबेश देशमुखच्या माध्यमातून. त्याला देखील माहिती आहे मॅच आपल्यासाठी अगदी सहज आहे, थोडंसं संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं आहे आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं देखील गरजेचं आहे. फुलटाच होता, अगदी आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी अगदी एकच धाव पाहायला मिळते. एका धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ती अगदी 33. आता 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. पहा पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय धाबा आल्या त्या 9. म्हणजे पहिल्या षटकानंतर जो क्रम आहे तो धावसंख्येचा आलेख आहे तो अगदी उतरता पाहायला मिळाला. म्हणजे गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे, कारण की त्यांचा एकच होता की भावेश देशमुख जास्तीत जास्त नॉर्थ साइड वरती कसा राहील याच्याकडे लक्ष खऱ्या अर्थानं त्यांनी दिलंय. आणि भावेश देशमुखला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त नॉर्थ साइड वरती ठेवण्याचं काम देखील त्यांनी केलंय आणि त्याच्यामध्ये यश देखील आलंय. इथून आपण पाहताय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघर्षाची लढाई कोण जिंकेल, श्रीबीडा बीड की त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे. डेच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं परास्त केलाय कोंदिवडे टीमनं श्रीबीडा बीड टीमला. त्याचा बदला या रजनी स्पर्धेमध्ये घेईल का श्रीबीडा बीड टीम, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे या टीमचा कॅप्टन आलाय जय दुले. जय दुलेकडे व्हेरिएशन आहे, जय दुलेकडे वेग आहे, जय दुलेकडे स्लोवर आहे, जय दुलेकडे बाउन्सर आहे, जय दुलेकडे लेग कटर आहे, जय दुलेकडे ऑफ कटर आहे. सर्व गुण संपन्न असा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटच्या षटकामध्ये. पहिले षटक हाताळलं होतं नितीन धुले आणि आता शेवटचं षटक आपण पाहता या ठिकाणी पाहायला मिळेल त्यांचाच बंधू जय दुले. या 2 खेळाडूंना खऱ्या अर्थाने या टीमसाठी भरपूर मेहनत घेतली आहे, भरपूर सारी मेहनत या टीमसाठी घेतली. बरेचसे यंगस्टर त्यांनी घडवलेत आणि त्याच्यामध्ये अगदी मोलाचा वाटा असेल तो तेजस रुटे याचा देखील जो यश मागे आपल्याला पाहायला मिळतोय. यस सर. 22 साठी मात्र पारितोषिक लागलं गेले. अर्थातच अजयजी घरत यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 चौकार जर लगावले तर 2000 आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर 5000. क्या बात आहे. अजय घरात आज थांबण्याचं नाव घेत नाहीये, परंतु इथे बॅटर थांबत नाहीये. बॉल जातोय वनबाउट चौकार. या ठिकाणी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पोहोचले योगेश सदोतीस. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज भावेश देशमुख साठी. चौकार हॅट्रिक आणि माफी असावी. आता इथं अजयजी घरात यांचं पारितोषिक मात्र ते गुलदस्त्यातच राहिलं. गुलदस्ताच होता मी तर म्हणेल. बघा भावेश लेट झाले फार, परंतु जो जिंकेल ना त्याच्यासाठी अतुलजी देशमुख
यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. दोन्ही टीमसाठी ही संधी आहे. फटका सजवलाय आणि सुरुवातीपासून हे पारितोषिक त्यांनी लावलं होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. येस योगेश. चित्याच्या सप्लाईनं हरणाच्या गतीनं दाबा बनवल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक होती तिथे दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. काय धावलाय त्या ठिकाणी भावेश देशमुख आणि त्याच्या साथीनं त्याचाच बंधू जितेश देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या गावचं क्रिकेट आपल्या गावाला पुढे नेण्याचं काम या दोन बंधूंना देखील केलंय. चांगली खऱ्या अर्थानं कामगिरी राहिली आहे. 2 वेंगाव टीम चला या आपण मंचाच्या ठिकाणी. 39 धाबा धाव फलकामध्ये येणारे बॉल इथून शिल्लक 4 धाबा बनवायचे. त्या 4 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. माहिती आहे खऱ्या अर्थानं बाबेशला देखील इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर जय दुले हा असा गोलंदाज आहे ना या मॅचला कलाटणी देऊ शकतो. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. हा गतिमान चेंडू होता. वेग पाहायला मिळाला असं वाटलं होतं जितेशला. इथे मात्र कमी गतीने बॉल येईल. हलक्या हाताने अगदी आपण पाहताय कट करू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा बॉल काढला जाईल. परंतु जय दुलेला रीड करणं फार कठीण आहे. त्याच्या विरोधामध्ये स्टार्टर जे आखणं सोपं नाहीये. जय दुलेनं बरेचसे क्रिकेट मधले उतार चढाव पाहितलेत. अशा सिच्युएशन त्याला माहिती आहेत. त्यांना हँडल केल्यात. त्यानं अशा मॅच जिंकून दिल्यात. या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे ना हे जय दुलेला चांगलं माहिती आहे. हा डॉट बॉल आला. जय दुलेनी मॅच बीड टीमला जर जिंकून दिले तर अजयजी घरात यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अगदी बॉल योगेश 3 बॉल आणि 4 धावसंख्येची 3 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अगदी कुशल मोमेंट वरती आल्या. गणेगाव टीम आपण मंचाकडे चला. चला दोन्ही टीम या लगेच. आणि षटकार मारून जर मॅच जिंकवली तर बाबू गारा यांच्याकडून 500 रुपये. इथे फटका जरूर आलाय. हवाई हल्ला चढवलाय आणि इथे आले विकेट. जसं योगेश म्हणाला की जय दुलेमध्ये ती ताकद जरूर आहे आणि ती ताकद त्याने मैदानात जरूर पणाला लावली आहे. अगदी मी तर म्हणेल या मॅचला त्याने युटर्न केलाय. फार मोठी मॅच आहे. नक्कीच सर. जय दुलेला रीड करणं फार कठीण आहे. कारण की जय दुले एकाच ऍक्शननं लेग कटर टाकतो. एकाच ऍक्शननं अगदी आपण पाहतो ऑफ कटर टाकतो आणि त्याच ऍक्शननं कमी गतीचे चेंडू म्हणजे बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचे चेंडू हा थोडासा कमी गतीनं टाकला होता. अगदी पाहायला गेल्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. कमी गतीनं टाकला होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं फटका लॉब करायचा होता. ताकद जनरेट करू शकला नाहीये. गोलंदाजाकडे गतीच नव्हती आणि तिथे मात्र विकेट आली आहे. जितेश देशमुखला इथून परतावं लागतंय. मॅच मध्ये युटर्न आलाय. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 4. जय दुले टीमचं कर्णधार आहे. टीमचं कॅप्टनशिप करत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. समोरून नेतृत्व करणारा हा खेळाडू आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये आन बान शान देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. याची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्याला काय हरकत नाहीये. कारण की ज्या फलंदाजांना आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलाय त्या टीमच्या अगेन्स्ट 6 बॉल मध्ये 5 धावा बचाव करत असताना आतापर्यंत 6 बॉल मध्ये 10 धावसंख्येचा बचाव करत असताना आतापर्यंत 2 बॉल आणि 4 धावसंख्येची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. येसांच्या मागे तेजस रुटे आपल्याला पाहायला मिळतात. विचारतात अंपायरला चुकी नकोय. आता ज्या प्रकारे फिल्डिंग सेट केलंय ही बरोबर आहे की नाही. 2 बॉल 4 धावा. इथे अगदी आपण पाहताय ही धाव फार महत्वाची होती. कदाचित 9 सेकंड मध्ये फेकी झाली असती तर 1 बॉल आणि 4 धावसंख्येचं समीकरण पाहायला मिळालं असतं. परंतु 1 धाव इथून कंप्लीट होतीये. सर बाईज ना ओके बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथून कंप्लीट होतीये. येणारा 1 बॉल कंपल्सरी धावा बनवायचा आहेत. कोंदिवडे टीमला 3 परंतु स्ट्रायकिंग एंड वरती आता इथून पाहायला मिळेल बाबेश देशमुख 1 बॉल 3 धावा. बाबू गारे यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलंय. जर षटकार मारून ही मॅच विनर केली तर मात्र त्या प्लेयर्ससाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मॅच कोणत्याही टीमने जिंकू दे हरू दे अतुलजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि जय दुलेनी ही मॅच
जर विन करून बी टीमला दिली तर अजयजी घरात यांच्याकडून तब्बल त्याच्यासाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आग तर दोन्हीकडून लागले. एक बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच 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 सर. या बॉल साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एक बॉल 3 धावा. सॅकिंग एंड वरती भावेश देशमुख, गोलंदाजी ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन श्रीबीरा बी टीम कडनं जय दुले. एक बॉल 3 धावा. कोण जिंकणार ही मॅच? कमी गतीनं टाकला, फिंगर रोल केले जय दुले, ज्याच्याकडे ताकद आहे ही मॅच फिनिश करण्याची. एक तर कंप्लीट झाले, का मिळणार दुसरी? डायरेक्ट हिट झाले, पंचांकडे अपील, पंच सांगतात फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट झाली, 2 धावेनं मॅच जिंकली आहे श्री बीरा बी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम कोंदिवडे. तुमचा प्रवास या स्पर्धेतील इथेच समाप्त झाला, परंतु तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आठवते वाकदच्या मैदानावरती तीच गती पाहायला मिळाली होती, जिथे चांदईच्या विरोधात सामना मी पिंपरोलीचा पाहिला होता. इथे सुद्धा तेच झालं. एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर एका धावेची किंमत, इथे कंपल्सरी चेसिंगचा नियम होता. ही धाव फक्त कंप्लीट करण्याची आशा होती. स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरचा खेळाडू स्ट्राईकवरती येऊन थांबला. जर तो कंप्लीट करत असता तर मला वाटतं ही धाव कंप्लीट झाली असती ना कोंदिवडे टीम पुढे जाऊ शकली असती. परंतु बी टीम तुमचं कौतुक करेल. आरती जय दुलेचं कौतुक करावं लागेल, कारण मी जसं म्हटलं होतं की या मॅचला युटर्न करणारा व्यक्तिमत्व आहे जय दुले.